चला जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहोत का आज झालेली जी मराठीची इयत्ता 12वीची 12th स्टँडर्डची मराठीचा पेपर कसा होता, यामध्ये कोणकोणते प्रश्न होते मित्रांनो पूर्ण बघणार. लक्षात घ्या मित्रांनो, पूर्ण कृतीपत्रिका आपण याच्यामध्ये बघणार आहे. त्यापुढे मित्रांनो लक्षात घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लक्षात घ्या आता 12वीचे पण जुन्या क्वेश्चन पेपर असतील, त्याच्यानंतर IMP क्वेश्चन असणार आहे. मग ते सायन्सचे असू द्या, कॉमर्सचे असू द्या आणि आर्ट्सचे असू द्या, तीनही फॅकल्टीचे तीनही स्ट्रीमचे आपण काय करणार आहे, जुन्या PYQ सिरीज याच्यामध्ये स्टार्ट करणार आहे आणि IMP क्वेश्चन आपण मोस्ट IMP क्वेश्चन पेपर देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, चला विद्यार्थ्यांना विनंती आहे की सर्वांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या. चला बघा, आता विभाग 1 बघणार, आपण गद्याकडे जाणार आहे. आपण कालच या संदर्भात आपण पूर्ण माहिती बघितली, काल आपण व्हिडिओ याच्यावरती बनवला होता, बरोबर आहे. बघा, पहिला क्वेश्चन काय विचारला तुम्हाला, कर्ज काढून वाहन खरेदी करण्यामागची कारणे कोणती. दुसरा बघा, याच्यामध्ये काय दिले तुम्हाला, का जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले पत्र. आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जेव्हा मी तुम्हाला कालच डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला का जोपर्यंत तुम्ही हा उतारा दिलेला जो उतारा असणार आहे, तो उतारा जर तुम्ही वाचत नाहीये तोपर्यंत तुम्हाला याच्यापैकी कुठलंही ॲन्सर तुम्हाला वेळेमध्ये भेटणार नाही. म्हणून सगळ्यात पहिले तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती की तुम्हाला उतारा वाचणं खूपच गरजेचं होता, बरोबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे उतारा वाचला असेल त्या विद्यार्थ्यांना 100% मी सांगतो तुम्हाला की पूर्णपणे मार्क मिळतील. ओके, चला मग आता काय पहिला क्वेश्चन काय दिला आपला, कर्ज काढून वाहन खरेदी मागची कारणं. मग आता कोणकोणते बघा, आता काय इथं बघा दिले तुम्हाला, गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. मग कोणकोणते असतात, तर कोणतेही महत्त्वाचे कामे नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून टाकणे, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही याच्यातली कारणं लिहू शकतात. पुढे बघा, जीवन अर्थपूर्ण होण्यासाठी लेखकाने सांगितलेले तंत्र. जर तुमचं जीवन अर्थपूर्ण व्हावं यासाठी लेखकांनी कोणकोणते तंत्र सांगितलेली हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा म्हणजेच काय याच्यामध्ये, तर कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढंच वेग हे तंत्र अनुसरणे तर जीवन काय होईल, अर्थपूर्ण होईल, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पुढे बघा मित्रांनो काय सांगितले की जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी वाहनाचा उपयोग होतो, हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. काल आपण पूर्णपणे हा उतारा एकदम सेम टू सेम हाच उतारा आपण याच्यावरती चर्चा केली होती, बरोबर आहे, आणि हा पूर्ण उतारा आपण सॉल्व्ह पण केला होता. पुढे बघा, किंवा दिलाय मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक याबाबत तुमची भूमिका सुधारणात सहली. म्हणजे काय का तुम्हाला वाटतं एखादा जण गाडी घेऊन जातोय किंवा तो एखादा ड्रायव्हिंग करतोय, मग चालवत असताना गाडी का त्याचा वेग हा किती असतो, कमी असतो, जास्त असतो. मनाचा ब्रेक म्हणजे काय, उत्तम ब्रेक म्हणजे काय का बाबा आपल्याला वाटतं का बाबा आपण कमी वेगाने गेलं पाहिजे, कमी स्पीडने गेलं पाहिजे. मग याबद्दल तुम्हाला काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये आपली भूमिका ही स्पष्ट करायची होती. ओके, पुढे बघा दिले आपल्याला दुसरा उतारा दिलेला, आपल्याला काय सांगितले का प्रथेप्रमाणे लेखकाचे झालेले स्वागत. नंतर पुढे दिले चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य. मग आता याच्यामध्ये बघा, आपण जर याच्यामध्ये जर स्पष्टपणे बघितला आपण उतारा, ओके बघा इथं दिसतंय आपल्याला काय, प्रथेप्रमाणे त्या लोकांनी मला पुष्पगुच्छ आणि नारळ दिला. म्हणजे लेखकाचे स्वागत कसं केलं, प्रथेप्रमाणे पुष्पगुच्छ आणि नारळ देऊन लेखकांचे काय केलं, स्वागत केलं, बरोबर आहे. नंतर पुढं काय विचारलं त्यांनी का चित्रकार लेखकाला नारळाकडे बघून दिसलेले दृश्य. मग चित्रकार होता त्याने काय केलं का ज्या नारळाकडे बघितलं, मग नारळाकडे बघून काय दृश्य दिसतं त्याला बघा, काय तर नारळाची शेंडी तिच्या बघा इथं दिलेलं आपल्याला दिसते का, इथं बघा नारळाचा तो लहानसा आकार 5-7 वर्षाच्या मुलीच्या डोक्यासारखा वाटायला लागला. कसा वाटला, 5-7 वर्षाची मुली असेल तिच्या डोक्यासारखा वाटायला लागला. नंतर नारळाची शेंडी तिच्या पोनीटेल सारखी बांधलेली बघा दिसते. ठीक आहे, हे याचं योग्य आन्सर होतं. तुम्ही जर याला नीट चांगलं वाचलं असेल तर तुम्हाला वेळेमध्ये चांगले आन्सर भेटते. ठीक आहे, आता आपण थोडक्यात पटापट बघण्याचा प्रयत्न करूया. पुढे बघा दिलेले का स्वमत अभिव्यक्ती दिले, लेखकाने चित्रातून स्त्रीभ्रूण हत्येविरोधी दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. आपला आता लेखकाने काय संदेश दिलेला बघा, का इथं बघा दिसतंय आपल्याला काय दिले बघा, तर लक्षात घ्या. आता नारळाची तुलना केली होती इथं, बरोबर आहे. काय केली होती लेखकाने, नारळासारखी तुलना केली होती बघा, इथं दिले बघा, तो नारळ नसून ते चिमुरडीचं मुलीचं डोकं आहे हे सूचित व्हावं म्हणून त्या नारळाला बारीक कसा कानातला डूल दाखवला. त्यानंतर तो नारळ दगडावर आपटण्यासाठी वर उगारलाय आणि त्याचबरोबर मी दुसरा एक हात दाखवला आहे, ज्या हातानं तो नारळ उगारलेला पुरुष हात धरून ठेवला आहे. स्त्रीभ्रूण हत्येबद्दलचं एक पोस्टर त्यातील होतं, बरोबर आहे. मग आता स्त्रीभ्रूण हत्येविरुद्ध तुम्हाला काय वाटतं, का स्त्रीभ्रूण हत्या नको व्हावी, बरोबर का नाही, का झाली, कशी होती, याच्याबद्दल तुम्हाला लिहायची. आता पुढे बघा दिले अनिष्ट
समाजातील अनिष्ट रूढी याबाबत तुमचे विचार करा. म्हणजे समाजामध्ये अशा काही एखादी रूढी परंपरा असेल जी आज तुम्हाला वाटते की बाबा ही नको, ही बंद व्हायला पाहिजे. जसं की आमच्याकडं लग्नामध्ये मोकार कपडे वगैरे, जसं की त्याच्यामध्ये टायल टोप्या ह्याच्यामध्ये खर्च करतात. ज्या लोकांची परिस्थिती नाही त्यांना हॉल वगैरे घेणं भाग पडतं. मग अशातून कर्जबाजारी होऊन त्या मुलीचं लग्न करतात. मग याच्यातल्या अजून तुमच्या प्रथा असेल तुमच्याकडं, ह्या तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला काय करायचे, तुमचे विचार स्पष्ट करायचे होते. पुढे बघा, खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. दिलेल्या सूचना असेल त्या तुम्हाला काय करायचे, नीट वाचायचे आणि त्यानुसार तुम्हाला मित्रांनो याच्यातल्या कृती करायच्या होत्या. बघा ठीक आहे. बघा उतारा काय दिले, छोटेसं का होईना पण स्वतःचे घर असावे असे स्वप्न प्रत्येकाचेच असते. बरोबर आहे. बघा आता दिले काय, पहिला प्रश्न बघा, जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख. काय, जगाच्या दृष्टीने आजच्या युगाची ओळख दिलेली. मग याच्यामध्ये काय काय आपल्याला लिहू शकतो आपण, हे महत्त्वाचे. बरोबर आहे. बघा आता सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट काय का, मी वारंवार सांगतो का तुम्हाला उतारा वाचन करून घेणं असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. बघा याच्यामध्ये दिलेलं आहे काय, बघा आता, स्वप्नपूर्तीचे भाग्य फार थोड्यांनाच लाभते. एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेल्या ओसाड फ्लॅटवर नाना खटपटी करून एक टुमदार बंगला बांधून मीही अशा भाग्यवतांच्या पंक्तीत जाऊन बसलो. ठीक आहे. इथून वाचायला सुरुवात केली का शेवटपर्यंत वाचायचा, म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे का, योग्य उत्तर भेटणार आहे. बघा आता सध्या काय, बघा जगाच्या दृष्टीने अणुविज्ञानाचे व कम्प्युटरचे ठरू लागणारे हे युग माझ्या दृष्टीने बघा काय दिले, कर्जाचे व हप्त्याचे ठरले आहे. कसे ती, कर्जांचे आणि हप्त्यांचे. बरोबर आहे. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे. बघा पुढे बघा दिले का, लेखकाच्या भाग्यवंताच्या पंक्तीत जाऊन बसले. बघा लेखक भाग्यवंतांच्या पंक्तीत जाऊन बसले, याच्यावरती तुम्हाला काय करायचं, याच्यावरती तुम्हाला एक ओळी द्यायच्यात. का, कारण त्याचं कारण तुम्हाला द्यायचे. कारण काय द्यायचे लेखकाच्या याच्यामध्ये का, बघा लक्षात घ्या काय, तर लक्षात घ्या का, वास्तू शांत केली आणि बंगल्यात राहायला गेलो. ठीक आहे. हे याचं इथून दिलेलं तुम्हाला लक्षात, एक मिनिट. ठीक आहे. इथून तुम्हाला दिलेलं आहे. पण आता लक्षात घ्या तुम्हाला का हे स्टार्टिंगला दिलेलं आहे का बाबा, त्यांचं छोटंसं घर होतं वगैरे, एक फ्लॉट वगैरे होता. मग तो बंगला बांधून भाग्यवतांच्या पंक्तीत जाऊन बसं वाटलं. आपल्याला का वाटतं, कारण एकेकाळी वडिलांनी घेऊन ठेवलेली एखादी ओसाड फ्लॅट असेल किंवा म्हणजे प्लॉट म्हणजे काय जागा असेल. ठीक आहे ना, का ती खटपटी जागा असेल आणि त्याच्यावरती त्यांनी काही एक चांगला बंगला वगैरे बांधला, म्हणून त्यांना वाटायचं का भाग्यवताच्या पंक्तीत जाऊन बसलो. हे त्याचं योग्य उत्तर. पुढे बघा पद्यामध्ये तुम्हाला दिलेले का, चौकटी पूर्ण करा दिलेले. आता मी प्रत्येकाची क्वेश्चन आन्सर थोडक्यात आपण शॉर्टमध्ये घेऊया, कारण व्हिडिओ लॉंग होईल. कारण आता पुढचे जे क्वेश्चन येणार आहे फिजिक्सचा वगैरे जो पेपर आहे, ठीक आहे ना, कॉमर्सवाल्यांचा पण जो ओसीचा पेपर आहे त्याचे पण मला आता क्वेश्चन पेपर बनवायचे ती. ठीक आहे. चला बघूया आता, चौकटी पूर्ण करा. तुम्हाला सांगितलं का, आषाढ घनाच्या पदविन्यास खुणा. बघा काय दिलं, आषाढ घनाच्या पदविन्यास खुणा. नंतर कवितेतील वर्णन केलेली फुलांची नावे. ही तुम्हाला इथं कविता दिलेली आहे. ठीक आहे ना. बघा काय दिले, कवितेतील तुम्हाला दिले. तर कवितेमध्ये कोणकोणते फुलं वगैरे दिलेले तुम्हाला हे त्याच्यामध्ये दिले. बघा, रे थांब जरा आषाढ घना, बघू दे दिठी करुण तुझी करुणा. बरोबर आहे. हे दिले बघा, कोमल पाचूचे. मग याच्यात उत्तर. नंतर कवितेत वर्णन केलेल्या फुलांची नावे. कोणती फुलांची नाव आता याच्यामध्ये केतकी वगैरे आलेले. ठीक आहे ना, काय आलं, केतकी वगैरे फुलांची नावं. तुम्हाला त्याच्यामधून तुम्हाला त्याची नावं लिहायची ती. ओके. कोमल पाचूंची शेंते. बरं ठीक आहे. पुढे बघा मित्रांनो, आता फुटे फुले ही सोन चंपकी, लाजून या जाईच्या लेकी. ठीक आहे. पुढे दिलेलं म्हणजे सोन चंपकी या जाई असेल. बरोबर ना. हे काय आलं तर मित्रांनो, फुलांची झाडं आहेत त्यांची नावं आले. ठीक आहे. व्यवस्थितपणे नीट वाचून घ्यायचा, बाकी काय अडचण नाही, तुम्हाला कवितेतून पूर्ण दिलेलं असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, कवितेत काय होता का, आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा. आता आषाढामध्ये पाऊस पडतो, आषाढ महिन्यामध्ये, मग पावसात तुम्ही फिरायला जातात, कुठं जातात. पण आता मोस्टली जे शेतकरी पुत्र असेल, आता आमच्याकडे पण भात शेती करतात, म्हणजे आवणी वगैरे केली जाते. मग याबद्दल देखील तुमची माहिती लिहू शकतात, किंवा तुम्ही फिरायला गेले डोंगरावरती कुठं, तेही तुम्ही लिहू शकतात. ओके. पुढे बघा, खालील ओळींचा अर्थ लिहा. काय अर्थ होता, तर कोण जाणे कोठून या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती या सावल्यांच्याही जळा, राहती माझ्या सवे ही असावे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. ह्या ओळीचा तुम्हाला काय करतो मित्रांनो, अर्थ लिहायचा होता. ओके. चला पुढे बघूया आता, खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा. तुम्हाला काय करायचे, कृती याच्यातली सोडत होती. आणि लक्षात घ्या, मला वाटतं याच्यातलं आपण हे 2 नंबरचं रसग्रहण काल आपण बघितलं होतं. बरोबर आहे. कालच्या आपण जे क्वेश्चन काढले होते, आपण त्याच्यात प्रश्नपत्रिका बघितली, त्यामध्ये हे रसग्रहण होतं आणि हे रसग्रहण तुम्हाला सेम टू सेम आलं होतं. वरती काव्य सौंदर्य आणि खाली तुम्हाला रसग्रहण करायचं
होतं. ठीक आहे, चला आय होप सगळ्यांनी सोडवला असेल. पुढे बघा साहित्य प्रकार कथा दिलं याच्यामध्ये बघा काय, तर खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. काय दिले, एका वाक्यात उत्तरे लिहा. बघा काय सांगितलं तुम्हाला, प्रारंभी केल्या जाणाऱ्या कथा लेखनामागील हेतू लिहा, नंतर कथेच्या शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. आता प्रारंभी केल्या जाणारा कथालेखन बघा इथे दिले, प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले जाते किंवा केले गेले. मग याचं उत्तर इथं लिहायचं काय, प्रारंभी एखादी शिकवण किंवा बोध देण्यासाठी, कथेचे शीर्षकाची वैशिष्ट्ये लिहा. बघा आता याच्यात पुढं जर वाचलं, नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकापर्यंत पोहोचण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. आता आपल्याला विचारलं शीर्षकाचं, काय विचारलं तुम्हाला, शीर्षकाबद्दल लिहिले. मग तुम्ही याच्यात जर हा दिलेला उतारा आहे, हा जर तुम्ही उतारा व्यवस्थित वाचून घेतला, ठीक आहे ना, इथं दिसतंय तुम्हाला सर्वांचा एक उत्कर्ष बिंदू ही क्लायमॅक्स असतो कथेत. ठीक आहे, नंतर का सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो, तसेच एक सुयोग आणि उत्तम शीर्षकही असते. ठीक आहे, सगळ्यांची उत्तरं तिथंच असतात मित्रांनो, लक्षात घ्या. कथा व्याख्या लिहायची तुम्हाला, कथाबद्दलची काय करायची तुम्हाला व्याख्या लिहायची. तर बघा इथं दिलेलं तुम्हाला दिसते ना. ठीक आहे, बघा काय दिले, एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे काय, तर कथा होय. ठीक आहे, बघा चला पुढं आता बघूया. अनुचे स्वभाव चित्र थोडक्यात रेखाटा. 2 कृत्या होत्या तुम्हाला. ठीक आहे, बापू गुरुजींनी गावासाठी केलेल्या कार्याची थोडक्यात माहिती लिहा. कालच आपण हा क्वेश्चन बघितला होता, बरोबर आहे. डॉक्टर आणि नर्स यांच्यामधील अनुने सांगितलेला फरक तुमच्या शब्दात लिहा. आणि गढी या शीर्षकाची समर्थता पटवून द्या. हे पण आपण काल बघितलं होतं, तुम्ही सोडवला असेल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढे बघा खालीलपैकी कृती सोडवा. आता याच्यातले मला तर वाटतं याच्यापैकी आपण किती घेतले होते, मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा, मुलाखतीचे महत्त्व हा पण आपण काल भाग बघितला होता. माहिती पत्रकाची गरज काय आहे तेही बघितलं होता. आणि वृत्तलेखन म्हणजे काय थोडक्यात स्पष्ट करा. ॲज इट इज इथं आलेलं बघा मित्रांनो. म्हणून काल तुम्हाला बोललो होतं की ह्या गोष्टी IMP या करूनच जा, कारण या परीक्षेला बऱ्याचदा विचारल्या 100% जातात. ठीक आहे, पुढे बघा दिले आता मुलाखतीबद्दलच सेम टू सेम हा उतारा सेम आलेला आहे. इथं बघा का मुलाखतीचे स्वरूप आणि मुद्द्याच्या आधारे तुम्हाला काय करायचे, मुलाखतीचे स्वरूप स्पष्ट करायचे, विशद करायचे. मुलाखत म्हणजे मुलाखतीचे विविधगांगी स्वरूप, मुलाखतीचे विविध प्रकार हे तुम्हाला याच्यात लिहायचे. नंतर माहिती पत्रकाची रचना वगैरे, बरोबर आहे. खालील मुद्द्याच्या आधारे अहवाल लेखन असेल आणि वृत्तलेखनाचे स्रोत तुम्हाला काय करायचे, लिहायचे. हे काल सगळं ॲज इट इज सेम टू सेम बघितलं होतं, म्हणून बोललो होतं की हे करून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता व्याकरण व लेखनाकडे बघूया आपण पटकन, कारण आता व्हिडिओ लॉंग होते आणि तुम्हाला पुढचे व्हिडिओ आपल्याला लवकरच बनवायचे आहेत. योग्य पर्याय निवडा. ही इमारत खूपच उंच आहे. वरील विधानार्थी उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा. काय दिले, ही इमारत काही कमी, ही इमारत खूपच उंच आहे. लक्षात घ्या, उद्गारार्थी जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे का हे अशा प्रकारचे उद्गारवाचक चिन्ह दिसतं, जिथं दिसल तिथं टिक करून टाकायचं. ओके, पर्याय क्रमांक 4. सूचनेप्रमाणे सोडा. तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. नकारार्थी वाक्य तयार करा. वाक्य दिले, तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. तुम्हाला नकारार्थी वाक्य तयार करायचे. समजते ना, नकारार्थी म्हणजे काय, तुम्ही सगळ्यांशी चांगलं बोलू शकत नाही असं वगैरे. ठीक आहे ना. पुढे बघा योग्य पर्याय निवडा. गोपाल या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. लक्षात घ्या काय, गोपाळ. ठीक आहे, सगळ्यात मित्रांनो पुढचं काय, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे का व्याकरणाचा जो भाग असतो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आपण हे आता बघितलं. याच्यामध्ये काय 4 क्रमांकाचं याचं उत्तर येऊन जाणार आहे, बरोबर आहे. पुढं तुम्हाला विचारलं आहे का तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला. मग आता नकारार्थी वाक्य, मग नकारार्थीला आपण कसं बोलू शकतो, तर तुम्ही सगळ्यांशी वाईट बोलू नका. काय, तर वाईट बोलू नका. लक्षात घ्या, बोलू नका हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढं दिलं गोपाल या सामासिक शब्दातील समास ओळखून लिहा. याचं काय असणार उत्तर मित्रांनो, बहुव्रीही समास. काय, बहुव्रीही समास. ठीक आहे ना, पर्याय क्रमांक 3 असणार याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा दिले, यथाशक्ती या सामासिक शब्दाचे समासाचे नाव लिहा. काल हा प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. काय झालेला, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला बऱ्याचदा मुलांना बोललो होतं की बाबांनो तुम्ही काही करा किंवा नका करू, पण मी जे सांगते तुम्हाला या गोष्टीचा तुम्ही
चांगल्या प्रकारे एक तयारी करून घ्या. कारण लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतो का, जर तुम्ही या दिलेल्या गोष्टी जर क्लिअर नाही करून घेतल्या तर तुम्हाला खूप सारा अडचण येईल. म्हणून मी तेव्हा स्पष्टपणे सांगतो तुम्ही का या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. ठीक आहे. पुढे बघा, योग्य पर्याय निवडा. तुम्हाला विचारलं होतं वाक्यातील प्रयोग तुम्हाला ओळखायचा होता की यामध्ये कोणता वाक्यातील प्रयोग हा तुम्हाला विचारला जाणार आहे. ठीक आहे. बघा काय दिलं आता तुम्हाला, दलालांनी मार्गदर्शन संपून चहा मागितला या वाक्यातील तुम्हाला काय प्रयोग ओळखायचा कोणता आहे, तर हा भावे प्रयोग आहे. कोणता आहे? भावे प्रयोग असणार आहे. बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, दिलंय कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखून लिहा. कोणतं आहे याच्यामध्ये बघा, तर याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो, सुजाण नागरिक परिसर स्वच्छ ठेवतात. काल आपण पूर्णपणे बघून घेतला होता. बरोबर आहे, पूर्णपणे बघून घेतला होता. यामध्ये बघा आता दिलंय पुढं, योग्य पर्याय निवडा. तदितर खग भेने वेगळाले पळाले. बरोबर आहे. आता यामध्ये तुम्हाला अलंकार ओळखायचं, तर याचा अलंकार कोणता आहे मित्रांनो, तो पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे, अर्थांतरण्यास अलंकार. ठीक आहे. हे त्याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, आहे ताजमहल एक जगती तोच त्याच परी. वाक्यातील उपमा ओळखा. उपमा ताजमहल हे त्याचं योग्य उत्तर आहे. कालच आपण पूर्ण बघित होतो. बरोबर ना, कालच आपण पूर्ण तुम्हाला क्लिअर करून घेतलं होतं. म्हटलं की हे तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन पेपरमध्ये विचारलं जाईल, त्यामुळे याची तयारी करून घ्या. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या, पुढचे जे आता मी जे काही तुम्हाला क्वेश्चन पेपर टाकणार आहे, लक्षात घ्या काय, याच्यापैकी जे तुम्हाला क्वेश्चन पेपर टाकणार आहे हे सगळे क्वेश्चन पेपर तुम्ही व्यवस्थित सॉल्व करून घ्यायचे. तुम्हाला ऑलरेडी मी सॉल्व करून पण देणार आहे. फक्त तुम्ही एक काळजी घ्यायची मित्रांनो यामध्ये, की तुम्हाला जे लागणार आहे याच्यामध्ये जे IMP असणार आहे, जे सांगणार आहे तुम्हाला, ते तुम्ही व्यवस्थितपणे कंप्लीट करून घ्यायचा. बाकी तुम्हाला काही लोड घ्यायची गरज नाही, बाकी सगळे तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे ना. फक्त थोडीशी तयारी करून घ्या की जे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे ते तुम्हाला त्याचं योग्य उत्तर आलंच पाहिजे. ओके. ठीक आहे. बघा आता पुढचं बघणार आहे आपण की साकर झोपेत. बघा काय दिले, साकर झोपेत ताजमहलचं झालं ना, ताजमहल त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. साकर झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून ओळखून लिहा. साकर झोपेत म्हणजे काय माहिती आहे का, पहाटेच्या गाढ निद्रेत असणे, म्हणजे पहाटे खूप चांगली अशी झोप लागते, हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे ना. पुढे दिले बघा, साकर झोपेत असणे या वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. काल बघितलेली क्वेश्चन पेपर जशीच्या तशी याच्यातले इतके क्वेश्चन रिपीट झालेत ना, तर बोलूच नका मित्रांनो. बरोबर आहे. काय बघितलं आपण वाक्यप्रचार, जसं की घरातून आवाज येत असतानाही राहुल साकर झोपेत झोपला होता. आणि पुढचं गोष्ट होती मित्रांनो का निबंध लिहा. याच्यातल्यापैकी मला असं वाटतं ग्रंथालयाचे मनोगत आणि रानफुलांचे सौंदर्य हे आपण बघितलं होतं 2. ठीक आहे ना. आणि बाकीचे पण माझा आवडता साहित्यिक, समुद्र आटला तर, स्त्री पुरुष समानता, काळाची गरज आहे, हा पण भाग खूप महत्त्वाचा होता. आय होप ही सगळ्यांनी दिला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 12वीच्या आजचा जो झालेला जो बोर्डाचा पेपर आहे, जो बोर्डाचा मराठीचा पेपर आहे तो आपण बघून घेतला आहे. जर मी दिलेल्या IMP क्वेश्चन तुमच्या जर कामी येत असेल तर मला एकदा कमेंट करा. नक्कीच पुढचे देखील व्हिडिओ तुम्हाला बनवले जातील. आणि आय होप कारण मला माहिती आहे दिलेले IMP क्वेश्चन आपले कधीच वाया जात नाही. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्या, जे काही आपण IMP क्वेश्चन देणार आहे त्याच्यावरती तुम्ही चॅनलवरती राहा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे. कॉमर्सवाले, सायन्सवाले, फिजिक्सचा व्हिडिओ आता आणि OCMचा व्हिडिओ लगेच तुम्हाला भेटून जाईल आज. ठीक आहे. त्यामुळे जे देईल त्याच्यामधले जी काही क्वेश्चन पेपर मी चॉईस करत त्यातला तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवा. 100% तुम्हाला खूप सारे क्वेश्चन तुम्हाला येऊन जाते. ठीक आहे. चला, सगळ्यांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला एकदा लाईक करा आणि एकदा कमेंट करा. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.